पहिले आपले द्राक्ष बाग होते. 3 वर्ष सलग लॉस खाल्ल्यानंतर बाग पूर्ण फ्रेम सकट काढून टाकले. वावर पूर्ण मोकळे. वा वा वा. एकाला निवांत झोप यायला सुरुवात झाली. म्हणजे हे झोपातून जागे होते बुवा. हे झोपातून जागे झाले आणि त्यांना व्यवस्थित झोपी कारण अच्छा. गारा म्हणजे पडायचं tension नाही. यांना 2 माणसं पाहिजे. एक तर आरामशीर झोपणार पाहिजे, नाहीतर असा जागणारा पाहिजे. असा जागा जायला जागा पाहिजे. झाली. अर्धवट झोपेत नको. नको. केळीचा हा आता शेवटचा तोडा राहील माझा. बर. ते मागच्या जानेवारीमध्ये लावला होता. आतापर्यंत 25 टन माल काढलाय आणि 6 टन अजून निघेल. किती याच्यामध्ये? 1.25 एकर मध्ये एका केळीला किती 1450 किलोचं झाड वजन आहे. मिळालं? याला सरासरी आपल्याला निघालंय 28 किलो. पहिल्याच वर्षी. हो हो आणि एकदम निकस जमिनीमध्ये. हो निकत जम. केळीची एक विशेषता अशी असते, हा. तुम्ही जर व्यापाऱ्यांना विचारलं तर जो मागचा माल राहतो म्हणजे 80% बाग गेल्यानंतरचा, उरलेला. हा ते त्याला एकदम हलकं माल समजतात बदल्याचा. हा तर ते एकदम हलक्या भावात. हा आपला बदल्याचा माल आहे. हा बदल्याचा माल आहे. हा हा आता शेवटचा जाईल. एवढ्या 10 दिवसात हा माल तयार होईल आणि बाग संपेल आपली, तर खोडव्याची तयारी असेल. त्यांनी पहिल्यांदा कृषीमध्ये भरपूर टाकलं, पण RMPS न टाकल्यामुळे पहिल्या डोसमध्ये त्यामुळे ते केळीची काय होऊन गेली, जास्त वाढ होऊन गेली. मग त्यांना जे तुम्ही म्हटले ना, घेरा जो आहे खोडाचा, तो घेरा आणि घड ह्या दोघांचं गणित असतं. जेवढ्या इंचाचा घेरा तेवढ्या किलोचा घड. मग ते RMPS बॅलन्स नाही झाल्यामुळे मग तो वजन काय कपडलं, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ झाली परंतु प्रोडक्टिव्ह ग्रोथ झाली नाही तर झाडाची कॅपॅसिटी होती 40 किलो द्यायची. हा असं 40 किलो माल निघाला असतं, जे 28 निघालं ते. असं नाही. आता होईल ना, आता पुढून पुढे आता हुशार झाली ते. आता हुशार झाली. तर त्यांनी आपल्याला भेट आणली. टाळ्या वाजवा आपण त्यांच्यासाठी. व्यापारी आता मला म्हणताय तुम्ही 5 एकरवर लगा दो, बोले तुम्हारे जैसा माल नहीं मिलता काही. काय अनुभव आहे. हो काय बोलले ते व्यापारी, बोलतो लावा. आपल्या सोबतचे ज्यांचे प्युअर केमिकल वरचे प्लॉट होते, त्यांना चिलिंग जास्त आलेली आणि त्यांना आपल्यापेक्षा 3 रुपये 4 रुपये कमीनेच गेलेले त्यांचे बाग. आणि टनेज आपलं चांगलं निघालं वरून. व्यापारी मला म्हणतो दुसरे को किसी को देना नहीं, मेरे को ही फोन करना लगे तो 1 रुपया बढ़ा के दूंगा. हा अनुभव. ती एक अजून एक सांगेल, सातत्य ठेवा. जर एसीटी वापरत असाल ना, सातत्य ठेवा. पहिले 1-2 वर्ष आहे ना, लाईन लागण्यासाठी म्हणजे लोकांना व्यापाऱ्यांना कळण्यासाठी वेळ द्या का तुमची क्वालिटी काय की आहे. आपली काय क्वालिटी आहे मार्केटमध्ये काय. कारण की व्यापारी माल काढेल, बाहेर पाठवेल आणि त्यांना बाहेरनं असं जेव्हा वाटतं, त्यांना काय वाटतं की बाहेरच्या मालासारखाच माल आहे, हो. म्हणून ते आधी फसतात. हो, माझ्या केळीचंही तसंच झालं. पहिलं व्यापारी लवकर येत नव्हते कारण की या एरियामध्ये कमी केळी होते आपले, आणि त्यांना माहिती क्वालिटी काय आहे केळीची ती. आणि कमी होते म्हणजे यांना काही कळत नसेल त्या पिकातलं, म्हणजे मालही हलका असेल. पण जेव्हा ते क्षेत्रात आले, त्यांनी माल बघितलं तर ते चाट पडले. त्यांनी मला अंदाज दिला होता की पहिल्या खोड्यात फक्त 2 पिकअप निघतील म्हणजे 5 टन माल निघाल. तर माझं 10 टन माल निघाला तेवढ्या झाडांना. त्यांचे अंदाज मुडीत 20-20 वर्षाचे. 5 गाड्या निघाल्या माझ्या पहिल्या तोड्यात. मला अंदाज नव्हता. आम्ही 2 गाड्यांचा हिशोब धरून होतो, तिथे 5 गाड्या निघाल्या. ऐकलं, ते दिल मांगे मोर नाही, एसीटी वैदिक दे मोर. तर 2 वर्ष द्या, असं नका करू की भाव कमी आहे म्हणून. माती सुधारवा, मातीवर काम करा. 2 वर्षानंतर तुमची माती इतकं भरभरून देईल तुम्हाला की वरती कमी कष्ट करावे लागेल. हो, व्हेरी गुड. थँक्यू. मोलाचा सल्ला. नमस्कार. मी ओझरचाच आहे. संकेत रघुनाथ धामट नाव आहे माझं. क्षेत्र आपलं कोकणगाव दीक्षित शिवारात. तर पहिले आपले द्राक्ष बाग होते. 3 वर्ष सलग लॉस खाल्ल्यानंतर बाग पूर्ण फ्रेम सकट काढून टाकले. वावर पूर्ण मोकळे. वा वा वा. पाहिलं का, स्वतःची 10 एकर बाग आहे, याला टाळायचं. बरं झालं, 1 नंबर काम केलं. कॉम्पिटिशन कमी झालं. एकाला निवांत झोप यायला सुरुवात झाली. म्हणजे हे झोपातून जागे होते बुवा. हे झोपातून जागे झाले आणि त्यांना व्यवस्थित झोपी कारण अच्छा. गारा म्हणजे पडायचं tension नाही. यांना 2 माणसं पाहिजे. एक तर आरामशीर झोपणार पाहिजे, नाहीतर असा जागणारा पाहिजे. असा जागा जायला जागा पाहिजे. झाली. अर्धवट झोपेत नको. नको. बोला. तर मग आता त्याला पर्यायी पीक काय, नगदी पीक. कारण की आपल्याला नगदी पिकांची सवय आहे. तर गहू सोयाबीन वगैरे सगळे करून बघितले. मग पर्यायी पीक काय करायचं नगदी. तर मी शोध घ्यायला चालू केलं. आपलं बरड रान आहे, पाणी नाहीये. पाट जरी बाजूने जात असलं तरी पर्कोलेशन काहीच नाही विहिरींना. जेव्हा पाट येईल तेव्हा शेरवट जमिनी. तर त्याच्यासाठी कमी पाण्यात येणारे पीक कोणते. तर मग मी मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये शेवगा लावला
ते पूर्ण 100% SCTच्या गायडन्सवरती आहे शेवगा. आज त्याचा पहिला तोडा झालेला आहे आपला शेवग्याचा. शेवग्याला आणि योगायोगाने सर पण इथे आलेले होते. ग्रीनरी किती खतरनाक बघा ना. इथे शेवग्यावर अशा काळ्या काळ्या रेषा राहतात. बरोबर आहे ना. हा बोला. आणि केळीचा हा आता शेवटचा तोडा राहील माझा. बर. ते मागच्या जानेवारीमध्ये लावला होता. आतापर्यंत 25 टन माल काढलाय आणि 6 टन अजून निघेल. किती याच्यामध्ये? 1.25 एकरमध्ये एका केळीला किती 1450 किलोचं झाड वजन आहे. निघालं? याला सरासरी आपल्याला निघालंय 28 किलो. पहिल्याच वर्षी. हो हो आणि एकदम निकस जमिनीमध्ये. हो निकस जमीन. तिथं काय येत होतं, किती येत होतं पहिलं? त्याच्यात गहू वगैरे यायचे तर हार्वेस्टरने किती निघायचं त्याच्यात फक्त 4 ते 5 क्विंटल गहू निघायचं तेवढं क्षेत्र. आणि सोयाबीन काय व्हायची त्या भागात? सोयाबीन पण बारीक राहायची 4-5 क्विंटल. एकदम निकस अशा प्रकारची जमीन. बरोबर ना. हा. आणि ही क्वालिटी पाहिली तुम्ही. सुंदर. हा. आणि आता परत कलर खोडा वाजत करायचं आपल्याला. वजन किती वजन? नाही सर, ते वाजत फिरवताना पण कसं वाजत? वजन किती बांधलं? तेव्हा. आणि केळीची एक आता विशेषता केळीचं अशी फळ जर राहते. घेतलं तर वाजत नाही. हा. हे करकर वाजत वाजतो म्हणजे पाईप सारखा वाजतो. पाईप सारखा, आपले PVC पाईप सारखा वाजतो. करेक्ट करेक्ट. केळीची एक विशेषता अशी असते, हा. तुम्ही जर व्यापाऱ्यांना विचारलं तर तो मागचा माल राहतो म्हणजे 80% बाग गेल्यानंतरचा. उरलेला. हा ते त्याला एकदम हलका माल समजतात बदल्याचा. हा. तर ते एकदम हलक्या भावात. हा आपला बदल्याचा माल आहे. हा बदल्याचा माल आहे. हा हा आता शेवटचा जाईल. एवढ्या 10 दिवसात हा माल तयार होईल आणि बाग संपेल आपली, तर खोडव्याची तयारी असेल. म्हणजे ही बदला घ्यायची तयारी. अरे एक नंबर वाल्यांचा बदला हा. माझ्या शेवग्यात मधमाशांचं पोळ नाही, पण केळीच्या बागेत 2 मधमाशांची पोळ बसलेली. वैदिक कमाल. हा. कारण की केमिकलचा कण सुद्धा गेलेला नाही त्याच्यामध्ये. तिथं जर पेटी जर टाकली तर यांनी काही गरज नाही. नाही, नाही, नाही. हे बघ, आज तुमचं पेटीची गरज नाही. एक मिनिट एसीटी वैदिकचं तुमचं ते 3000 रुपये किलो ते मध जाणार आहे. अच्छा अच्छा. मी त्यामुळे एक business मी वाढेल त्याच्यात अनुभव सांगतो. मधमाशांच्या पेटीचं असं आहे, आजूबाजूला सगळे द्राक्ष बाग आहे आणि वैदिकचे नाही. केमिकल आहे. केमिकलचा फवारा उडून आला की माझ्या शेवग्याची जेव्हा मी छाटणी केली होती ऑगस्टमध्ये, तर छाटणी केल्याच्या 3ऱ्या दिवशी येऊन पोळ बसला होता याच्या खोडावर, शेवग्याच्या खोडावर. बाजूला एकाने काकडी लावलेली होती. मी सगळ्यांना ताकीद दिलेली आहे की कमीत कमी तुम्ही मारा किंवा 6 नंतर मारा. त्यांनी सकाळीच फवारणी करून टाकली त्याची. मी 2ऱ्या दिवशी या तयारीने गेलो होतो की शेडनेट लावू आपण, म्हणजे कोणी एखाद्यानी फवारणी जरी केली तरी नुकसान होणार नाही. त्याच्या आत त्यांनी स्प्रे घेऊन टाकला, पोळ 2ऱ्या दिवशी गायब. मधमाशी फार सेन्सिटिव्ह असते. वादळ जेव्हा मध्ये आता वादळ पडलं होतं 2 वेळा, असं झालं होतं 15-15 दिवसाच्या गॅपने की आपलं ढगाळ वातावरण होतं. मधमाशा काही करून येत नव्हतं. तेव्हा वैभव सर पण आले होते. मग वैभव सरांनी काही सुचवलं त्याच्यामध्ये काय स्प्रे घ्यायचे, काही नाही. भुरी पण पडली होती त्याच्यावर, तेव्हा भुरी पण कंट्रोल झाली त्याच्याने. हेल्थ चार्जरचं स्प्रे घेतलं होतं आम्ही, इन्स्टंट घेतलं होतं त्याच्यामध्ये, आणि प्लांट क्लीनर जे येतं ते घेतलं होतं. तर त्याच्याने भुरी पण पूर्ण कंट्रोलमध्ये झाली. फुलगळ अशी होती की त्याला इतका शेंगा दिसायच्या आम्हाला सेटिंग झालेल्या. हात जरी लावलं तर पूर्ण पडून जायचं, नाही तर एका गुच्छामध्ये 6 ते 8 सेटिंग होत्या माझ्या. मधमाशांचं आपण सेटिंग. तुम्ही केळीचा अनुभव सांगा ना पहिला, की केळी तुम्ही गेला प्रयोग केला केळीचा. हो. इथं जवळ केला ना, फार लांब नाही. जवळ 5 किलोमीटर. बरोबर आहे. तर केळी जर तुम्ही पाहिली तर अक्षरशः एका केळीची हाईट किती होती? केळी गेली 12-13 फुटावर तर आरामात आहे. बूड आहे आपलं 42+. 42 इंच गोले. जेवढं बुड असतं ना सर, तेवढंच किलो वजन देत देतो. केळीचं आता शास्त्र आहे. जेवढं विंच तुम्ही तेवढं कृषी किलो अमृतच्या किती बॅगा टाकल्या सांगा ती सांगा. आता त्यात अशी गडबड झाली. माळ रान आहे, 2-3 वर्षापासून उत्पन्न काहीच नाही त्याच्यात. आणि म्हटलं आता रानात ताकद काहीच नाहीये, आणि भीती मनात अशी की आपण लावतो एवढं खर्च करतोय, जर नाही तग धरलं तर काय करायचं. तर म्हणून आम्ही फुल दाबून त्याच्यात कृषी अमृत टाकून दिलं. 140 बॅग फक्त 1.5 एकर. 1.25 एकरात. 1.25 एकर 1.5 एकर 1.5 एकर. RNPH घेतलंच नव्हतं त्याच्यात. RNPH नंतरच्या याच्यात. तुम्ही आता काय ऐकताय की त्यांनी ते शिकारूच आहे ना, त्यांनी पहिल्यांदा कृषीमध्ये भरपूर टाकलं, पण RMPS न टाकल्यामुळे पहिल्या डोसमध्ये त्यामुळे ते केळीची काय होऊन गेली, जास्त वाढ होऊन गेली. मग त्यांना जे तुम्ही म्हटले ना, घेरा जो आहे खोडाचा, तो घेरा आणि घड ह्या दोघांचं गणित असतं. जेवढ्या इंचाचा घेरा तेवढ्या किलोचा घड. मग ते RNPS चा बॅलन्स नाही झाल्यामुळे मग तो वजन काय कपडलं, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ झाली
परंतु प्रोडक्टिव्ह ग्रोथ झाली नाही तर नाही. झाडाची कॅपॅसिटी होती 40 किलो द्यायची. हा असं 40 किलो माल निघाला असतं जे 28 निघालं ते. असं नाही आता होईल ना, आता पुढे पुढे आता हुशार झाली ते आता हुशार झाली. तर त्यांनी आपल्याला भेट आणली, टाळ्या वाजवा आपण त्यांच्यासाठी. तर कसा अनुभव वाटला केळीमध्ये आणि शेवग्यामध्ये? खूप सुंदर आहे. व्यापारी सगळे म्हणजे असं होतं की मध्येच इराणचं आता युद्ध चालू झाला, हा त्याच्या आधी केळी भरपूर आलेली, भाव पडलेले हा. होते, ते सगळं झालं. पण माल पाहून आता एक केळीमध्ये एक प्रॉब्लेम अजून असते, चिलिंगची. चिलिंगचा थंडीमध्ये आता 10 मागच्या. डिग्रीच्या खाली जर तापमान गेलं तर त्याच्या ज्या बाहेरच्या रेषा असतात हा हा ते ब्राऊन पडून जातात, भुरकट पडून जातात. बरोबर, आणि जेव्हा केळी पिकते तेव्हा केळीला पिवळसर रंग येत नाही. बरोबर. तर ती अडचण होती. पण आपण बॅग लावलेली होती आणि खालून आपलं वेदिकचा डोस चालू होता, त्याच्यामुळे माझ्या मालाला शेवटपर्यंत चिलिंग आलेली नाही. व्यापारी आता मला म्हणताय तुम्ही 5 एकरवर लगा दो, बोले तुम्हारे जैसा माल नहीं मिलता काही. हा अनुभव आहे. हो काय बोलले ते व्यापारी? बोलतो लावा. काय भाव गेला आम्हाला? आता भाव असं आहे की यावर्षी मार्केट दबावात होते, तर 12 पर्यंत रेट गेलेले. तरी पण कारण की नाशिकमध्ये केळी नाहीये, बाहेरचा व्यापारी आणून फक्त एका बागासाठी व्यापारी आणणं. तर काही ठिकाणी व्यापाऱ्यांचं पण आपल्याला मत ऐकून घ्यावं लागतं, कारण की त्यांनाही माणसं आणणं खर्च आहे सगळं. खर्च वाढतो त्यांचा. 2-2.5 रुपयाचा रेट होता आणि सरांना 12 रुपये मिळाला. हो, आपल्या सोबतचे ज्यांचे प्युअर केमिकल वरचे प्लॉट होते हा. त्यांना चिलिंग जास्त आलेली आणि त्यांना आपल्यापेक्षा 3 रुपये 4 रुपये कमीनेच गेलेले त्यांचे बाग. आणि टनेज आपलं चांगलं निघालं वरून. व्यापारी मला म्हणतो दुसरे को किसी को देना नहीं, मेरे को ही फोन करना लगे तो 1 रुपया बढ़ा के दूंगा. हा अनुभव. हा अनुभव. इज्जत वाढते ना शेतकऱ्याची. काय वाढते? मालाला किंमत वाढली तर शेतकऱ्याची इज्जत वाढते. म्हणजे ते म्हणताय किंमतही वाढवून देईल आणि तुम्ही क्षेत्रही वाढवा, असा क्वालिटी माल लोकलला गेला आपला. पण लोकलला पण एकदम चांगलं आहे. तेच जर एक्सपोर्टर पण मी आणले होते, हे जर थोडी बाहेरची गडबड जर नसती तर हा माल त्या टाइमला आपला कमीत कमी 20 रुपयाने गेला असता. आणि केळीला जेव्हा खूप चांगले दिवस असतात तेव्हा हा माल आपला 35 रुपये 40 रुपयाने गेला असता. तुला आता कुठं जायचं बाय? हो सर, फ्लाईट आहे माझी. ओके. अरे वा, मग जा लवकर जा. कारण मग विमानी म्हटलं त्याला नको सुटायला विमान. म्हणजे थोडक्यात तुम्ही काय सांगाल सर्व शेतकऱ्यांना इथे? SCT वापरा. तुम्ही किती वर्षाचा अनुभव आहे तुमचा? माझं पहिलंच वर्ष आहे, म्हणजे 2 वर्ष आहे. 1 वर्ष झाड वाढवायला लागलं आणि एक आता आपण हे सुख घेतोय की अरे वा माल चांगला लागला. तर हा 2रा वर्ष आहे आपला. आणि पुढे पण माझा जेवढं आता मी पीक वाढत चालला, आता माझी डाळिंब पण लावलंय 2.5 एकर. हे बघून तेही 100% आपलं वेदिकवरती. आणि डाळिंबात कांदे केलेले आहे, त्याला पण वेदिकच चालू आहे. शेवग्याला काय बाजार मिळत आहे आता? शेवग्याला सर अजून केलं नाही, तुमच्यासाठी पहिलं हो, हो, तोडून. हो. अजून क्या झाडाला हात पण लावलेला नाही. धन्यवाद. शेवट आहे. हा शेवगा सुरुवात आहे. अरे वा, छान छान. दोन्हींचा मध्य साधला त्यांनी. बरोबर. हा, चांगले चांगले. माझ्याकडे टोटल 20 एकर क्षेत्र आहे जी मी करतो. त्याच्यातले आता मी 6 एकर फळबागामध्ये गुंतवलेले आहे. माझं प्लॅनिंग पुढे जाऊन 10 एकर 15 एकर पर्यंत फळबाग आणि ते पण SCTवर करायचं प्लॅनिंग आहे. हळूहळू जसं जसं आपली प्रगती घडत जाईल तशी. पण आत्तापर्यंत शेवग्याचा अनुभव, केळीचा अनुभव, परत कांदेही मागच्या वर्षी दुर्दैवाने माझ्या हातात आले नाही पावसामुळं, पण ड्रीपवरती केलेले कांदे होते. आणि एक कांदा जो होता तो एक्सपोर्ट क्वालिटी होता. तिथे पण व्यापाऱ्यांशी आधीच बोलणं झालेलं होतं, कांद्याची क्वालिटी त्यांना दाखवलेली होती आणि त्यांनी मला हमी दिली होती हे 100% एक्सपोर्टला जाईल. ते फक्त आपल्या हातात आलं नाही. म्हणजे SCTची किमया अशी आहे की जसं त्यांनी डोस सांगितलेलं आहे आणि जिथे अंतराने सांगितलेलं आहे की 4 दिवसात हे स्प्रे करा, 6 दिवसात हे स्प्रे करा, ते जर तंतोतंत फॉलो केलं तर वरती किती दुष्परिणाम होऊ द्या वातावरणाचा, पण जर आपलं झाड बळकट असेल, माती बळकट असेल ना, तर फळ आपोआप बळकट येईल. हा माझा स्वतःचा अनुभव. तर करायची 1 एकरची तुमची क्षमता असेल तर 1 बिघ्यात करा, पण पूर्ण ताकदनी आणि जसं ते सांगतात डबल ताकद लावून करा. हो. डबल ताकद लावून करा. हो. केळीचं मी सांगतो आता, काकूंनी ऊन वाऱ्या पावसात सांगितलं. वावधान जे आलं होतं मागच्या वर्षी मे महिन्यात, हो, वादळ आलं 6 मे वादळ. माझ्या याच्यात भेंडीचा इतका मोठ्या बुंदाचा झाड होता, तो पडून गेला. पण माझं केळीचं एकही झाड मोडलं नाही, काही झालेलं नाही. एकटंच होतं ते, एकटंच होतं. नाही तर जळगाव मध्ये जर केळी बघितली अख्खी सपाट. तर टोकराची सपोर्ट लावा, दोऱ्यांनी ओढा, हे करा ते करा. माझं घड जेव्हा पूर्ण भरायला आला, वजन वाढला, तर दक्षिणेच्या बाजूला उन्हासाठी जे झाड कळतो, फक्त ते मला बांधावं लागलं की झाड पडू नये.
नाही तर एवढ्या वावधाना जिथं मोठे मोठे झाड पडले तिथं माझ्या केळीनी तग धरून ठेवलं होतं. आणि तुम्ही जळगाव खानदेशात जर गेले तर ते त्यांचं 90% नुकसान कशामुळे होतंय, वावदान आलं बागची बाग पडून. पण इथे बुंदा इतका सशक्त तयार झालेला होता आपला की एकही झाडाला नुकसान झालेलं नाही त्याच्यामुळे. वा. तर वापरा, मी तर स्वतः वापरतो, मी तर तुम्हालाही सांगेल की तुम्ही वापरा आणि चांगलं वापरा, व्यवस्थित वापरा. चला थँक्यू. धन्यवाद. येतो मी, वेळ कमी माझ्याकडे. थँक्यू. ही जी केळी जी आहे आपली, हा. ही मी घरी पिकवली. 1 महिना कंप्लीट घेतलं पिकायला. पण पिकली कशी? पिकली अशी की गोडी इतकी भारी आहे त्याची, सरांना त्याच्यासाठीच आणलं की तुम्ही पिकून खाऊन पहा की गोडी कशी आहे. आणि बाजारात खतरनाक. घ्या, खतरनाक. आणि आपलं एससीटीचं घ्या. पेढा डायरेक्ट पेढाच असतो डायरेक्ट. हो. हो. म्हणजे आमच्या नातेवाईकांकडनं मला आता ऍडव्हान्स मध्ये असं आहे की म्हणे तुम्ही बाहेर देऊ नका, कमीत कमी हा. एक 5-10 क्विंटल आमच्यासाठी काढून ठेवा, आम्हाला द्या, ऐका. आम्ही पिकवून आम्ही खाऊ. ऐकलं का? मी एक अजून एक सांगेल, सातत्य ठेवा. जर एससीटी वापरत असाल ना, सातत्य ठेवा. पहिले 1-2 वर्ष आहे ना, लाईन लागण्यासाठी, म्हणजे लोकांना व्यापाऱ्यांना कळण्यासाठी वेळ द्या का तुमची क्वालिटी काय की आहे? आपली काय क्वालिटी आहे मार्केटमध्ये काय. कारण की व्यापारी माल काढेल, बाहेर पाठवेल, आणि त्यांना बाहेरनं असं जेव्हा वाटतं त्यांना काय वाटतं की बाहेरच्या मालासारखाच माल आहे, हो. म्हणून ते आधी फसतात. हो, माझ्या केळीचंही तसंच झालं. पहिलं व्यापारी लवकर येत नव्हते कारण की या एरियामध्ये कमी केळी होते आपले, आणि त्यांना माहिती क्वालिटी काय आहे केळीची ती. आणि कमी होते म्हणजे यांना काही कळत नसेल त्या पिकातलं, म्हणजे मालही हलका असेल. पण जेव्हा ते क्षेत्रात आले, त्यांनी माल बघितलं तर ते चाट पडले. त्यांनी मला अंदाज दिला होता की पहिल्या खोड्यात फक्त 2 पिकअप निघतील, म्हणजे 5 टन माल निघाल. तर माझं 10 टन माल निघाला तेवढ्या झाडांना. त्यांचे अंदाज मुडीत 20-20 वर्षाचे. 5 गाड्या निघाल्या माझ्या पहिल्या तोड्यात. मला अंदाज नव्हता, आम्ही 2 गाड्यांचा हिशोब धरून होतो, तिथे 5 गाड्या निघाल्या. ऐकलं? ते दिल मांगे मोर नाही, एससीटी वैदिक दे मोर. तर 2 वर्ष द्या, असं नका करू की भाव नाही, कमी आहे म्हणून. हा. माती सुधारवा, मातीवर काम करा. 2 वर्षानंतर तुमची माती इतकं भरभरून देईल तुम्हाला की वरती कमी कष्ट करावे लागेल. हो, व्हेरी गुड. थँक्यू. मोलाचा सल्ला घ्या. मी आता निघतो.